हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर माझ्या ना चिंटीला आज अजिबातच बरं नाही. काय झालं ग सोना? उठल येईना तिला. काय करू, डॉक्टरांना बोलवले, औषध पण जाई नाही तिच्या कशात आज. काय झालं ग पिलो? सोन्या, डॉक्टरांना बोलवले, सकाळपासून फोन केलाय, येत आहेत डॉक्टर, येत आहेत. लय कसं तरी झालंय मला आज सकाळपासून. येतोच म्हणते ते, कधी येते ते काय माहिती. काल सकाळी चांगली फिरली इकडं तिकडं, आणि काल दिवसभर एका जागेवर बसू नये. जबरदस्तीने दूध पण पाजलं, सकाळी औषध पण पाजलं. मानच टाकती आज. शेरू सरक बरं, तू सरक बरं. जसं बसवल तशीच बसती. चिंटू, ए चिंटे, ए चिंटे, चिंटू, ए चिंट्या, चिंट्या, ए चिंटुकले. गेलं माझं करडू. चपात्या करेपर्यंत ओरडत होतं. मी म्हणलं चपात्या झाल्यावर त्याच्यापाशी जाते. त्याला असं जवळ आणलं की मान टाकून दिले त्याने माझ्या मांडीवर. नाजूक ओरडायचं एकदम. डॉक्टरांना सांगितलं येऊ नका म्हणून. आता 7 मिनिटापूर्वी डॉक्टरांना फोन केला होता मी. डॉक्टर म्हणतात त्याची कंडिशनच क्रिटिकल होती, जगायसारखंच नव्हतं ते. एकदम बारीक जन्माला आलं होतं. जन्माला आलं त्या दिवशीच त्याला उठताच येत नव्हतं. कसं तरी कालपासून नाही, चांगला आठवडा झालं इकडं तिकडं फिरत होतं. पण ते लय स्लो, त्याची हालचालच होत नसायची, त्याला वळता येत नसायचं, अंग लवचिक नव्हतं. बसून बसून त्याचं अंग ताटत असलं, काय माहिती कशामुळं. ही नॉर्मल गोष्ट आहे बरं का शेळी पालकांकडं, पण मला खराब वाटायला लागलं. ते गेलं ते. आता म्हणसान कशाचा पण व्हिडिओ टाकते. तर परत मला विचारलं असतं ना कोणीतरी की करडू आजारी होतं, काय झालं म्हणून दाखवलं, गेलं ते. तर म्हणजे थोडा वेळ घरात येऊन बसली. आता काही जण येड्यात काढतील बरं का, की हा बोकडं तुम्ही कापायला देता तेव्हा काय नाही वाटत का तुम्हाला. ते कसं सगळं नजरेआड झालेलं असतं बोकडांचं वगैरे. आणि हे ना ह्या 15 तारखेला महिना होईल तिला. ती एकदमच लहान बाळासारखंच करत होती ती. मी दिसली की ओरडायची, मी नाही दिसली तरी ओरडायची, तिला आठवण झाली की ओरडायची, दूध पिण्यासाठी माझ्या जवळ यायची. त्याच्यामुळे ना एकदम मला असं एकदम तान्या बाळासारखं वाटतंय तिचं. नाहीतर शेळी पालकांना एवढं काही इमोशनल नाही झालं पाहिजे शेळी पालकांनी. आणि हे खूप नॉर्मल गोष्टी असतात. पिलांची मर होत असते बरं का, पण ते मी तिला जरा जास्त जीव लावला होता लहान मुलासारखा बरं का. नाहीतर म्हणाला आता की काही बोलणारी लोक असतात, बरंच काही बोलणारी असतात लोक, की तुम्ही बोकडं कापायला देता, तुम्ही कोंबड्या कापायला देता. अरे पण हा व्यवसाय आहे, व्यवसायाकडे व्यवसायाच्याच नजरेने बघितलं पाहिजे. पण काय माहिती ह्या करडाबरोबर आहे ना मी जरा जास्तच अटॅच झाली होती, म्हणून बाकी काही नाही. तर चला, लोक इकडे तिकडे फेकून देतात, मी नाही फेकून देणार तिला, कारण मला खरंच ती जास्तच अटॅच झाली होती एकदम. मी तान्या बाळासारखंच तिला अशा हातात घेऊन बसायची, तिच्याबरोबर गप्पा मारायची. मग मला ते असं फेकून देऊ वाटत नाही. तिला माझ्या रानात मी नेऊन पुरून येते जाऊन. खूप प्रयत्न केले बरं का मी तिला वाचवण्याचे. हे तिच्यासाठी टाकलेलं अंथरून, रोज असं अंथरून टाकलेलं असायचं. ही तिच्यासाठी आणलेली बॉटल, हे तिच्यासाठी आणलेलं औषध, हाडांमध्ये तिच्या ताकद येण्यासाठी. अजून ग्राईप वॉटर पाजलेलं तिला, ग्लुकॉन-डी पाजलेलं एनर्जी येण्यासाठी. पण नाही जगली बिचारी. बघावंच वाटणं झाले. पण आता बस झालं इमोशनल व्हायचं. जाते आणि शेतात तिला पुरून येते जाऊन.
तर मी तिला माझ्या शेतामध्ये नेलं बरं का. आणि जाण्याआधी मी म्हटलं यायला मला उशीर लागल, शेतात जायचं, खड्डा करायचा, पुरायचं. त्याआधी म्हटलं इथं सावलीमध्ये आणून टाकावं, असं दारात पण मेलेलं असं झोपवायचं चांगलं नाही दिसणार ना, म्हणून मग इकडं आणून झाडाखाली गोणी टाकली आणि त्या गोणीवर टाकलं तिला. तर आता मला जरा खरंच मला टाकायचा व्हिडिओ कसं तरी वाटत होतं की आपण कशाचा पण व्हिडिओ कसा टाकावा, पण ते झालं असं ना की मी भरपूरच दिवस झालं, मला ही जर ना एकदम लहान बाळासारखं वाटायचं. मला भरपूर दिवस झालं ती झालेली जशी झाली ना पाठी माझ्या शेळीला, तसं मी तिचे व्हिडिओ टाकायची. कारण ती एकदमच लहान बाळासारखी माझ्या मागं मागं फिरायची. एकतर सुरुवातीचे 2 दिवस तिला चालताच येत नव्हतं. परत ती शेळीने हाल केले तिच्या, म्हणजे तिच्या आईने तिला दूधच नव्हती देत तिला प्यायला. नंतर मग मी तिला म्हणजे बॉटलने दूध पाजलं माझ्या हाताने. परत दुसऱ्या शेळीला तिला धरून पाजायची मी, कारण ती जवळ येऊन द्यायची नाही तिला. आणि तिला थंडी लागल, शेळीजवळ उभंला पण घेत नव्हती ना तिला, म्हणून मग शेळी तुडवल डुसण्या देऊन लांब पाठवायची शेळी, म्हणून मग मी तिला घरात झोपवायची. तिला नाही दिसली मी रात्रीचं की ती ओरडायची, आतमध्ये मला बोलवायची. ती सगळं माझ्या डोळ्यापुढून आहे ना अचानक सगळं सरसर 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 जायला लागलं, म्हणून मी थोडी इमोशनल झाले बरं का. आणि मी हे सगळं सांगण्याचं कारण मी बरेच व्हिडिओ पण बनवले ना तिच्यावरचे. मग कोणी पण विचारतंच ना की तुमची पाठ आजारी होती, तिला काय झालं, चिंटुकले चिंटुकले म्हणून मी हाका मारायची ना तिला. मग असं कोणी विचारतील म्हणून मग मी हा व्हिडिओ टाकला. खरं तर शेळी पालकांना असं नाही इमोशनल झालं पाहिजे. आणि आमचे चौधरी साहेब म्हणूनच मला गुराढोरांपासून लांब ठेवतात, म्हणतात तू लगेच अटॅच होऊन जाते त्यांना. चला आता रानात जाऊन त्याला पुरून येतो.